नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आम्ही आलो आईकडे, कारण की आम्हाला जायचं आहे बारशाला. आईकडे आल्यानंतर मस्त भाकरी आणि सुकट खाली आणि मग रेडी झालो, साडी वगैरे नेसून सगळ्या जणी रेडी आहेत. इकडे आमचं चालू आहे फोटो सेशन, फोटो काढतात पहिले. अजून सगळ्या जणी यायच्या आहेत, आम्ही दोघी रेडी झालोय. अजून सोनीताई मोनीताई वगैरे येणार आहेत. तर चला आजच्या ब्लॉगला पुढे कंटिन्यू नक्की बघा. आम्ही आज काय धमाल करणार आहोत ते. आज उद्या आम्ही इकडेच आहोत, म्हणजे आईकडेच आहोत. 2 दिवस स्पेशल असणार आहे. ओके, उद्याचा भाग स्पेशल असणार आहे. आता आमचा मेन माणूस सांगितलेलंच आहे तुम्हाला की उद्या काहीतरी स्पेशल आहे, तर स्टे ट्यून. तर आता आम्ही जातो फंक्शनला बारशाला. आणि इकडे बघा माणसं, ती येतच नाहीये. असो, आता ती मोठी झाली. तर चला चाललो आम्ही. दीदी मी इकडे आहे. वेफर आणि पेढे भरतायत आणि बाबू आहे जो आमचा सगळ्यांना देतोय. आणि आम्ही आलेलो आहोत घरी. साडी वगैरे चेंज केलेली आहे आणि आता सगळ्यांची झोपण्याची तयारी. इकडे बघू शकताय, हात बघू शकताय माझ्या पाठी वगैरे. सगळ्यांनी खाली चटई हंतरली आणि सगळे खाली आता झोपले. आता वाजलेले आहेत 3, दुपारची वेळ झालेली आहे. आणि आज आमचा असा प्लॅन आहे की संध्याकाळी आम्हाला जायचं आहे शेतावर म्हणजे रेल्वेच्या ट्रॅकवर जायचं आहे. तिकडे काय बरं आपल्याला करायचंय, हा, तर आम्हाला रेल्वेच्या पुलावर भेल बनवायची असं आमचं प्लॅन ठरलंय. बघूया, आमच्या खालच्या आळीतल्या सगळ्या मुली आहेत, आता आलेल्या आहेत. तर सगळ्यांनी ठरवलं की शेतावर जाऊया आणि तिकडे आपण भेल बनवूया. म्हणजे ठीक आहे, तर सगळे येणार आहे. संध्याकाळी 5 वाजता टाइम दिलाय सगळ्यांना तिकडे येण्याचा, म्हणजे आमच्याकडे येण्याचा. मग इकडून आम्ही चालत जाऊ, तरी पण 20 मिनिटं लागतात तिथपर्यंत पोहोचायला. आम्हाला 20 ते 25 मिनिटं लागतात. तर तिकडे आम्हाला भेल बनवायची आहे. तर आजच्या ब्लॉगला पुढे पूर्ण बघा काय आम्ही धमाल करणार आहोत ते. फर्स्ट टाइम आम्ही तिकडे काहीतरी एवढ्या ट्रॅकवर भेल बनवणार आहोत. घरून सगळं सामान घेऊन जायचं आहे आम्हाला तिकडे. तर चला आता सगळे आराम करतात तिकडे, सगळे बसले तिघी आणि बघू शकताय बघा आराम करतात. आता 4 वाजता चहा वगैरे घेऊ आणि मग आम्ही जाऊ रेल्वेच्या ट्रॅकवर. तर या जांभळं खायला, आईने जांभळं आणली होती पण आम्हाला खायला वेळ झाला त्यामुळे ती थोडी आकसलेली आहेत, बघू शकताय. सुकलेली आहे, थोडी सुकलीत ती, म्हणजे पूर्ण सुकलेली नाहीये ती. बस त्यावरती मीठ टाकतोय आणि आता खातोय. आणि या मॅडमना झोप येत नाहीये. कधी शेतावर जायचं आपण असं चालू आहे. शेतावर कधी जायचं आपण, सगळेजण कधी येणार असं ती विचारताय. आज सगळेजण खूप एक्साइटेड आहे की सगळ्यांना आता शेतावर जायचं आहे, कारण की सगळेजण आता आलेले आहेत इकडे. आता बारसं होतं ना भावाच्या मुलं, त्यामुळे सगळ्याजणी आलेले आहेत. मग आता जाऊ आम्ही शेतावर संध्याकाळी मजा करायला. आणि उद्या खूप मोठं सरप्राईज आहे. उद्या आम्ही कुठेतरी बाहेर चाललोय फिरायला, ते तुम्हाला येता ब्लॉग मध्ये समजेलच. तर स्टे ट्यून. आपले कॉमन जागा नाहीये. ओ माय गॉड, कॉमन जागा नाहीये दीदी, बघितली? ओ माय गॉड, अलिबाग बीचला पण नाही जाणार. अलिबागला आम्ही नाही जाणार. आम्ही अलिबागला रोजच जातो, है ना? नाही जाणार. सकाळी उठलो संध्याकाळी अलिबागला, कंटाळा आला की अलिबागला होतो. पण आता या वेळेला आम्ही अलिबागला नाही जाणार आहोत, थोडं दुसरीकडे चाललोय. फक्त गर्ल गँग चाललेली आहे आमची. हा, असं आहे. तर पुढचा ब्लॉग नक्की बघा. ओके, हा, उद्याचा ब्लॉग नक्की बघा. आता आहोत जरा आम्हा दोघींना झोप नाही, तिघांना झोप येत नाही. मामा पण जागा आहे, ओवी आणि मी आहे. आई आणि दिदी झोपलेत, पप्पा सुद्धा झोपलेत, म्हणजे आराम करतायत. दुपार झाले
3 वाजलेले आहेत. ऊन लागतं म्हणून सगळे आराम करतात. आम्हाला झोप नाही येत. आम्ही आहोत गप्पा करतोय. ओवीचं कम्प्युटरमध्ये ड्रॉइंग चालू होती है ना. इकडे आल्यानंतर काही ना काही चालू असतं तिचं असं आहे. पण ती फंक्शनला आली नाही. आम्ही सगळे विचार होते ओवी का नाही आली, ओवी का नाही आली. ती बिझी होती जरा. तर चला भेटू आपण संध्याकाळी आणि उद्याच्या ब्लॉग. अरे हो टाइम आहे. हा ब्लॉग चालू आहे. किती एक्साइटेड आहे बघ उद्याच्या ब्लॉग साठी. मला उद्या जायचंय बाहेर. जाऊ काय उद्या सकाळी आम्ही 6 वाजता उठणार. फिरायला यायला काही 6 काय 5 वाजता उठवलं तरी उठणार ना आम्ही. उद्या आम्ही 8 वाजता जाऊ तिकडे आणि संध्याकाळी 5 नाही तर 6 वाजता येऊ इकडे. ते आता सुट्ट्या पडल्यात ना महिनाभर काय बोलायचं नाही. प्रोजेक्ट करायचं आणि बाहेर फिरायचं. हा तर प्रोजेक्ट कधी उद्या स्कूल असेल तर आदल्या दिवशी प्रोजेक्ट करायचे ना. हा पूर्ण महिनाभर सुट्टी एन्जॉय करायची. आणि चला आम्ही निघालेलो आहोत शेतावर जाण्यासाठी. सगळी रेडी आहे. दीदी तर बघू शकते टोप घेऊन. भेल करायची आहे आम्हाला शेतावर. तर सगळ्यांनी काही ना काही सामान घेतलेलं आहे. सगळ्यांकडे पिशव्या आहेत आणि आता चाललोय. दीदीकडे तर मोठा टोपच आहे. तर चला आम्ही चाललोय शेतावर. आता वाजले 5:30. ऊन आहे अजून. हवा सुटले मस्त. प्रीत सुद्धा आहे आणि आई सुद्धा येणार आहे. हळूहळू ते चालत येतं. आम्ही पहिले पुढे जातोय मग ती लोक येणार आहेत. तर चला सगळेजण खूप एक्साइट आहेत. पहिल्यांदा रेल्वेच्या पुलावर चाललोय भेल करायला एवढा लांब. सो चला. आणि ही आहे आमच्याकडची खाडी. आता पाणी येतं इकडे. भरती चालू झालेली आहे त्यामुळं पाणी सगळं आतमध्ये येते. असं आतमध्ये जातं. ही छोटीशी खाडी आहे. परत इथलं पाणी परत समुद्रात जातं. तर चला सगळेजण चालतोय. रिक्षा पण आहे. चला हा चला उडी मारूया. मग काय काही लोक मच्छी पकडतात इथे. पाणी येते आतमध्ये व भरलंय पूर्ण. आणि सूर्य बघू शकता किती वरती आहे. तर चला जाऊया आपण. प्रीत चालतोय पाठीमागे हळूहळू. आई आणि मोठी आई येणार आहे. ती सुद्धा हळूहळू चालते. पण प्रत्येक जण हळूहळू येतंय. आम्ही चाललोय पुढे. आता जरा भर टाकले चालण्यासाठी रस्त्यावर. सो लेट्स गो. पकडला याला. पाय चालतायत. ए मामा आहे तो काय रे. आपल्याला रस्ता दाखवतो. हा आपल्याला रस्ता दाखवतोय. डुग्गू थांब. गेला व तो येतो नेहमी. टोपी पडेल. तो नेहमी येतो ना त्यामुळे त्याला माहिती आहे रस्ता बरोबर जातोय तो. आता अजून आपल्याला तेवढं तसं 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 जायचं आहे. तिकडे ते पोल दिसतात ना तुम्हाला तिकडे ट्रॅक आहे. तिथे जायचंय आपल्याला. चला सगळेजण चालतायत हळूहळू. चला तर पोरांच्या पाठीच धावतोय आम्ही. पोरांना आणायचं म्हणजे तिकडे बघू शकताय. ती तिकडे त्याच्या पाठी धावतोय. ही हिच्या पाठी धावतोय. असं चालू आहे. आणि आज आम्ही सगळ्या पोरांना घेऊन आलोय. बारक्या बारक्या पोरांना घेऊन आलोय. म्हणजे सगळी आत्या मंडळी वगैरे आलेली आहेत. प्रत्येकाच्या भावाच्या मुली वगैरे आलेल्या आहेत. तर ऐकतच नाहीयेत. पुढेच पुढे धावतायत. एक तर डुग्गू तर एकदम ट्रॅकवरच पोहोचला. एवढा त्यांच्या पाठी आम्ही धावतो की धावू नका धावू नका असं चालू आहे. ह्या मुलांना आणायचं म्हणजे जाम टेन्शन. सगळं सावरायला लागतंय. आणि आमच्याकडे प्रत्येकाकडे बॅग आहे काही ना काही वस्तू. कारण की रेल्वेच्या पुलावर पोचायला 20 ते 20 मिनिटं तरी लागतातच. आणि अजून प्रीत आणि बाबू पाठी येतोय आणि आई आणि मोठी आई सुद्धा येते. त्या अजून पाठी आहेत. हळूहळू येत आहेत. असं चालू आहे. अजून पोचलोय नाही आम्ही. चालतोय. हा दम लागला आता. ए मुद्रा थांब ग. ट्रेन येईल थांब. ही बघा ही आत्या दमलेली आहे पोरांना घेऊन. डुग्गूनी दमवली आत्याला. आता पोचलो आपण ऑलमोस्ट. चला ओवीचा काय नेहमीचा रस्ता आहे त्यामुळे काय ओवी फ्री आहे. आणि आम्ही आता पोचलेलो आहोत ट्रॅक जवळ. आता सतरंजी हंतरतो आणि बेडशीट हंतरतो.
आमची सतरंजी आम्हाला भेटतच नव्हती. हे आणि रेल्वे आली मग इथंच झोपायचंय का यावं. म्हणून मी तुम्हाला बोललो की तिकडे करूया. काय ग इथे करायची काय नाही घाई होईल. कुठे ट्रेन आली. सिग्नल तर रेड पडलाय हो. बसा हे गाववालेच आहेत आपले. प्रीत ये चल. इकडे मम्मी मला पाणी दे. चला आता आम्ही सुरुवात करतो. पाणी आणि तर आमची भेल रेडी झालेली आहे. तर या दीदी प्लेट घेऊन आहे. प्लेट म्हणजे आमचे पेपर. ओवीनी बघ कसला भारी केलाय. ओ माय गॉड भारीच. जाम होणार आहे भेल खूप आहे. आणि सनसेट होईल थोड्या वेळातच. सूर्यास्त होईल. किती सुंदर वाटतंय. डोंगर आहे आणि आज परफेक्ट गोल दिसतोय असा सूर्य आणि छान वाटतंय. रेल्वे आली नाहीये आणि ही आहे आमची पब्लिक जी ट्रॅकवर भेल खाऊन झालेली आहे. आणि ज्या मिरचीचे होते ते मम्मीला दिले खायला. ओके आणि हे ट्रॅकवर बसलेत. ट्रॅकच्या मध्येच आम्ही भेल केलेली आहे. आता ट्रेन येते तेव्हा रेड लाईट पेटली आहे. टाइम आहे. तर फायनली आमचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. पहिल्यांदा आम्ही रेल्वेच्या पुलावर येऊन भेल बनवली. कारण की आमच्या गावातून रेल्वेचा पूल नाही बोलला तरी पण 3 किलोमीटर तरी आहेच. 3 किलोमीटर नसेल 2.5 किलोमीटर असेल अंदाजे माझ्या. कारण का रेल्वेचा ट्रॅक त्याच्यानंतर खाडी लागते आणि खाडीनंतर समुद्र आहे. असं आहे. म्हणजे गावापासून थोडं लांब आहे. त्यामुळे चालत यायला आम्हाला वेळ लागतो. आम्ही चालतो मुली पण आई आणि मोठी आई सुद्धा आलेली आहे. त्यामुळे त्या हळूहळू चालत आलेल्या आहेत. तर लवकर आलो कारण का संध्याकाळ पडत होईल. कारण आम्हाला परत जायचं आहे. पण मजा आली. भेल केली आणि भेल खूप सुंदर झाली होती. मस्त झाली. आंबा वगैरे आणला होता ना तर मस्त टेस्ट लागली. आणि आमची धाकधुकी की ट्रेन येते की काय ट्रेन मी तरी एकदा उठले की पोरं बोलली की ट्रेन आली म्हणून पटकन उठायला सगळं सामान खाली आहे. पण ट्रेन नाही आली. इव्हिनिंगला ट्रेन येते असं आहे. पण ट्रेन आलेली नाहीये. आमचा मस्त भेल वगैरे खाऊन झाली. स्प्राईट आणली होती. स्प्राईट वगैरे पिली. आता आहोत ट्रेन नाही आले. जरा आजूबाजूला जरा फिरतोय. फोटोज रील काढण्याचा चाललंय आमचा प्लॅन. बघूया कसं काय होतंय ते. आणि आज मेन म्हणजे आम्ही मुलांना घेऊन आलो ना त्यामुळे जरा हळूहळू आलो आणि मुलं तर ऐकतच नाहीत. एकदम खुश नाही इकडे आल्यानंतर. मग त्यांच्या पाठी आम्हाला धावायला लागते असं आहे. पण आजचा आमचा भेलचा जो प्लॅन होता तो सक्सेसफुल झालेला आहे. मजा आली. पण सूर्यास्त व्हायला अजून टाइम आहे. 5-10 मिनिटांमध्ये होईलच. पण संध्याकाळ आजकाल उशिरा होते. 7:45 पर्यंत उजेड असतोच असं आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक नक्की करा. आम्ही तुम्हाला दाखवतो. आमच्या इथून जी खाडी जाते ना ती, हा ट्रॅक आहे रेल्वेचा. इथून रेल्वे जाते.
इथे लहानपणी आधी मी यायला खूप भीती वाटायची, म्हणजे ह्याच्यावरून चालायला, हा पत्रा आहे ना तो हलतोय आणि अजूनही तो हलतोय. मोठे सावकाश हलतोय पत्रा, पण असं सरळ बघत जायला पाहिजे. सरळ असं एकदम सरळ सरळ बघत जाईल. इथून पाणी जाते खाली आणि हा आहे ट्रॅक. अरे मला भीती वाटते हो इथून यायला. हे बघू शकताय, इथून रेल्वे जाते आणि खालून खाडी आहे. हे खाडीतलं पाणी चाललंय समुद्रात. इकडे ही लोक गेले होते आणि हाच तो पत्रा जो लहानपणी ह्याच्यावरून मी जायला खूप भीती वाटायची, कारण तो हलतो असा. हा बघा अजूनही तसाच आहे. खूप भीती वाटते. खाडीतच जाईन आता हे बघ. बाप रे, आधी याच पुलावरून मला भीती वाटायची जायला, कारण की खाली आहे पाणी. दीदी चल, माहितीये आधी हलायचा हा, माहितीये ना दीदी? पिक्चर राम 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 राम. मधीतून गुड्डीची हवा टाईट झाली. माझी हवा टाईट झाली मला माहिती आहे, मला भीती वाटते. दीदी तू शूटिंग मध्ये येतेस, हे बघ काय दीदीचं चालू आहे. राम 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 राम. अरे पण लहानपणी तसंच व्हायचं, किती डेंजर वाटतंय बघ ना. हे खाली एकदम आहे आणि आपण उंचावर. आधी बघा पोरं बघ घाबरतच नाहीत. सावकाश 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 या. चला तर हा आहे ट्रॅक आणि आई आणि मोठी आई बसले इकडे. आम्ही इकडे आहोत. प्रीत आहे इकडे. दीदीचा फोटो सेशन चालू आहे. अरे हिचं परत चालू होते फोटो सेशन. तुम्ही काय बोलत नाही, मग काय करणार. सावकाश सावकाश. हिब ट्रेन आले आमची. सावकाश सावकाश. चला या. संपला तिकीट. हाय चला चला, प्रोग्राम झालेला आहे. बॅक टू होम. इकडे बघ. या मंडळी जेवायला. जेवाय आणि चपाती खायला. काय चिकन आणि चपाती. चेहरा पण नाही धुतल्या हो तिने आल्यापासून. लाल झालं एकदम. काय ग, इकडे आल्यानंतर फुल धमाल. कसं झालंय चिकन? कसं झालंय? मस्त मस्त. आजोबांनी केलं चिकन, त्यांना सांगितलं छान झालंय. हो, आणि जास्त तूपवाली चपाती मला आवडते. अच्छा, आणि चपाती कोणी केली? गुड्डी मावशींनी आणि मम्मीनी आणि आजीने. ओके. तर ओवी जेवते. चिकन आहे, चिकनची ग्रेव्ही खाते आणि चपाती. दीदी इकडे चपात्या लाटते. आता मी अर्ध्या लाटल्यात, आता दीदी लाटते अर्ध्या आणि आई चपाती भाजते. ओके. मजा आली का? आजचा दिवस कसा गेला तुझा? चांगला गेला. चांगला गेला. फुल धमाल. पाय दुखलेत का? नाही. आता ओके मी मस्त जाऊन आंघोळ करीन थंड थंड पाण्यामध्ये. ओके. आणि मी झोपणार. आणि उद्याचा ब्लॉग. ओके. कार्टून जेव जेव.